लोकसभेचा धुरळा संपला असला तरी राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत। राजकीय विश्लेषक सांगतात त्या धर्तीवर महायुती व महाविकास आघाडीकडून राज्यातील प्रत्येक मतदारसंघात विद्यमान आमदाराच्या विरोधात निराशाचे वातावरण व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा पराभवाचा फटका पाहता अनेक विद्यमान आमदारांना नारळ देऊन त्यांची उमेदवारी नाकारली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। बीड जिल्ह्यात भाजपचा बालेकिल्ला परळीनंतर केज विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते। या मतदारसंघात विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येत असतानाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांना परळी विधानसभेने दिलेली मताची लीड व केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्याकडून प्रयत्न कमी पडल्याने उलट विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार व विद्यमान खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनाच प्रचंड मताची लीड मिळाली आहे। त्यानुसार भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला आहे, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत असताना राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार असून येणाऱ्या काळात अनेक विद्यमान आमदारांना भाजपाकडून उमेदवारी नाकारली जाणार असल्याची चर्चाही जोरदार चालू आहे। महायुतीकडून केज विधानसभा मतदारसंघात माजी आमदार संगीताताई ठोंबरे या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होत असल्याचे पाहावयास मिळत आहे। माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांनी आपल्या कार्यकाळात केज अंबाजोगाई तालुक्यात प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास कामे केली आहेत। त्यांनी केलेल्या विकास कामांचा शुभारंभ विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांनी केला आहे। केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील बहुतांशी बसस्थानक अनेक गावातील रस्त्याची कामे, सरकारी दवाखाना इमारत व इतर विकासाच्या मोठ्या प्रमाणात निधी मिळवण्यात माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांना यश मिळाले। राजकारणात पुन्हा सक्रिय होत असल्याने केज विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय व्हावे अशी वारंवार मागणी त्यांच्याकडे केली असल्यामुळेच सर्वांच्या विनंतीला मान देऊन माजी आमदार संगीताताई ठोंबरे येणाऱ्या काळात केज विधानसभा मतदारसंघात सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे। केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील असंख्य गावांना भेटीचे सत्र त्यांनी चालू केले आहे। त्यांच्या या निर्णयाचे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले जात आहे। लवकरच माजी आमदार संगीताताई ठोंबरे पत्रकार परिषद घेऊन असंख्य कार्यकर्त्यांसोबत आपली भूमिका मांडणार असल्याचे अंबाजोगाई दर्शनच्या सूत्राला माहिती मिळाली आहे। अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे, अंबाजोगाई। जिल्ह्याचे विकासपुत्र लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचारांवर चालणाऱ्या आणि त्यांच्या पश्चात नामदार पंकजा मुंडे यांच्यावर निष्ठा ठेवून एकनिष्ठेनं सदैव जनतेसाठी एक उत्कृष्ट प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या संगीता ठोंबरे यांनी गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत अनेक जनहिताची कामे मार्गी लावली। कुठलाही जातीभेद न करता फक्त आणि फक्त लोकांच्या समस्या कशा प्रकारे सोडवता येतील या प्रांजळ भावनेतून कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या संगीता ठोंबरे या मतदारसंघातील अबालवृद्धांना आपल्याशा वाटतात। त्याचे एकमेव कारण म्हणजे संगीता ठोंबरे यांची भाषाशैली, त्यांची वागण्याची पद्धत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाची अडचण ही स्वतःच्या घरची आहे असं समजून त्यावर तोडगा काढण्याची अलौकिक अशी सवय। या सद्गुणांमुळेच संगीता ठोंबरे यांनी अल्पावधीतच मतदारसंघाबरोबरच पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राज्यातील इतर नेत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय। एवढंच काय तर एकनिष्ठपणा अंगीकृत असणाऱ्या संगीता ठोंबरे या आपल्या प्रत्येक भाषणाची सुरुवात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करूनच करतात। राजकीय पटलावर उत्तुंग भरारी मारताना त्या कधीही आपल्या मतदारसंघाशी असलेला संपर्क त्यांनी कमी होऊ दिला नाही। या राजकीय वाटचालीतून त्यांनी बहुतांश लोकांना आपलंसं केलं। कोणी कितीही ताकद लावली तरी येत्या विधानसभेत शांत, संयमी आणि कार्यकुशल आमदार संगीता ठोंबरे यांच्या रूपानं पाठवण्याचा निर्धार या मतदारसंघातील मतदारांनी केला असल्याची चर्चा सध्या या मतदारसंघ 5 वर्षात त्यांनी कुणालाही दुखवलेलं नाही आणि कुणाच्या लावालाव्या केलेल्या नाही। आणि हे जे मध्ये वादळ उठलं होतं त्याबद्दल आम्ही मुंबईला रॉयल स्टोनला जवळपास 150 प्रमुख केज मतदारसंघातले शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो। त्या माझ्या जशा 3 बहिणी आहेत तशी 4थी बहीण माझी संगीताताई ठोंबरे आहे। तुम्ही त्याबद्दल काहीच मनात आणू नका, मी सकारात्मक निर्णय घेईन अशी वारंवार मागणी त्यांच्याकडे केली असल्यामुळेच सर्वांच्या विनंतीला मान देऊन माजी आमदार संगीताताई ठोंबरे येणाऱ्या काळात केज विधानसभा मतदारसंघात सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे।
केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील असंख्य गावांना भेटीचे सत्र त्यांनी चालू केले आहे। त्यांच्या या निर्णयाचे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले जात आहे। लवकरच माजी आमदार संगीताताई ठोंबरे पत्रकार परिषद घेऊन असंख्य कार्यकर्त्यांसोबत आपली भूमिका मांडणार असल्याचे अंबाजोगाई दर्शनच्या सूत्राला माहिती मिळाली आहे। अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे, अंबाजोगाई।